तदनंतर करूयात आपण आपल्या मुख्य सन्मानावरती मुख्य मंचावरती एक विशेष सन्मान मेगा सन्मान आपण पाहत आहे। खऱ्या अर्थानं आज संपूर्ण दिवसामध्ये ज्याने आपल्या आवाजाच्या जोरावरती आणि प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलं आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं भरपूर सारी शोभा वाढवली असे पियुष भाबरे सरांचा आदरमान शुभ सन्मान आपण पाहता। मायेची उपदाराची आपुलकीची प्रेमाची आणि हिंदवी स्वराज्याची मान अभिमान स्वाभिमान वाढवणारी भगवी शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण असणार आहे सुंदर असं सन्मान चिन्ह देऊन त्याच दरम्यान पियुष भाबरे सरांच्या दरम्यान शुभ सन्मान आपण पाहता। कर्जत तालुक्यातील एक अपकमिंग मल्टी टॅलेंटेड कॉमेंटेटर आपण पाहता। जाऊयात मॅचच्या दिशेने कासगाव वर्सेस खोडी या दोन टीमच्या दरम्यान आपण पाहताय मॅच। पहिला बॉल आणि इथे पहिल्या बॉलवरती लक फॅक्टर ऑन होत असताना वाईट +4 अर्थात नशिबाची साथ टीम कासगाव संघासाठी आणि नशिबाचा पंजा। यस खऱ्या अर्थानं कासगाव टीमचे भरपूर सारे पाठीराखे आपण सातत्यानं पाहत असतो आणि या मॅचसाठी देखील तब्बल दिल्लीवरून या मॅचचा मनमुराद आनंद लुटत असतात अर्थातच दीपकजी पेंडुलकर साहेब आणि त्याचबरोबरीनं गीतेजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून करण लाणे आणि संपूर्ण संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि डुग्गू मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव संघ खऱ्या अर्थानं कालचा दिवस भरपूर चांगला गाजवला कासगाव टीमनं आणि आजच्या दिवसामध्ये देखील चांगली लढत आज दरम्यान ऑनड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला कार्पेटच्या साह्यानं हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला मिडॉनचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला एक जी सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलच्या साथीनं वैयक्तिक खातं इथे खऱ्या अर्थानं खुलं करत असताना नितेश लहाणेला आपण पाहायला सलामी वीर नितेश लहाणे करण लहाणे 6 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात। पहिला सत्राचा खेळ आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना कासगाव टीम आणि त्यांच्या विपक्षात आजचा संपूर्ण दिवस गाजवणारा संघ कोणी बी याच दरम्यान ऑन साइडला आडव्या वाटणं केला बॉल थांबणार नाहीये बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लाइट टेस्ट स्ट्रोक रन मिळतील 6 कासगावचा ब्रँड करण लाडेच्या बॅट मधून दमदार षटकार। अजून काय बाय मागणं मागता षटकार आपल्याला पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं संजीवनी देणाऱ्या या 6 धावा बॅट्समन करण लाडेच्या बॅट मधून पुढचा बॉल स्विच हिट केलाय रिव्हर्स अटेम्प्ट केलाय भरपूर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो 3-3 फिल्डर चेंडूच्या पाठमोरे इथे धोक्याची घंटा वाजली आहे मैदानाच्या आतमध्ये टन 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 आणि फलंदाजाला परतावा लागेल धक्का लागणारा पहिला बिग विकेट बिग लॉस करण लाडे बॅट टू द डगआउट। आपण पाहता कात्रप वकार टेम्पोचे उपाध्यक्ष टेम्पो स्टँडचे उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य दीपकजी राऊत साहेब यांचं देखील आज दरम्यान शुभागमन झाला त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे साहेब या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचा इथे खऱ्या अर्थानं पहिला धक्का लागत असताना करण लहाणेच्या स्वरूपात बॅटिंग करत असताना डुग्गू मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या संघाला राज लहाणेला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असणारा खेळाडू पुढचा बॉल आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन करत असताना बॉलला फेकून दिलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि राजच्या बॅट मधून आज धमाकेदार सिक्सर।
षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आधी चर्चा केली होती की सध्याच्या घडीला या फॉर्मॅट मध्ये भरपूर चर्चेत आहे खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून षटकार. आणखीन एक लॉफ्ट करायचा प्रयत्न आपण पाहत. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, जमिनीला दन 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 करत रन्स मिळतील 4. राजच्या बॅटमधून दुसरा तडाखा चौकार. आपण पाहताय आणि याच दरम्यान बघता बघता षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल 23 धावा. 23 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम डुग्गू मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव. येस, नितेश लहानेला आपण पाहता तंबूच्या आश्रयाला परतत असताना बॅटची कडा घेतली, बॉल मागे गेला आणि भरपूर चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून आणि धक्का लागणारा तब्बल दुसरा टीम कासगाव संघाला. फलंदाज बाद. सौरभ लहाने आणि राज लहाने ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. गेली 6 ते 7 वर्षे सतत आपली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील चेंडू या ठिकाणी अपील करण्याचा प्रयत्न होतोय. पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. खरं पाहता खरोखरच या रमणीय वातावरणात चालू सामने आपण या ठिकाणी पाहतोय. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात चालू असलेला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. पुढील चेंडू आणि तो भिरकावून दिलाय. या ठिकाणी बघतोय खूप सुंदर असा या ठिकाणी प्रयत्न करण्याचा प्रयास मात्र फसलेला आहे आणि धावा मिळतील या ठिकाणी 6 धावा. पण ज्याचं मन बलकट आणि धैर्य असतं, आत्मविश्वास असतो, तो आपला खेळ जागृत करून दाखवतो. पुढील चेंडू आणि इथे मात्र LBW एक मोठी शिकार या ठिकाणी सौरभची घेतलेली आहे. एक उत्कृष्ट फलंदाजी संदीपने केलेली होती आणि खरोखरच या बेलेस सुद्धा तो करण्याचा प्रयत्न करील नक्कीच आम्हाला आशा आहे. पुढील चेंडू
आणि इथे असा निर्धाव असा चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते खोडणी संघाकडून. या ठिकाणी खेळपट्टी फार सुंदर या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे मॅडी सर यांनी खूप परिश्रम करून या विभागात चांगलं काम करून दाखवलेले आहेत. पुढील चेंडू येस, खऱ्या अर्थानं कार्पेटच्या साह्यानं स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डोक्याची घंटा वाजली आहे मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता फलंदाज इथे खऱ्या अर्थानं पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला आणि बघता बघता या बॉलवरती धावा एकवटला जातील. ते तब्बल 2 आणि 2 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय. काचगाव टीम 32 या अंकावरती, 32 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम डुग्गू मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब काचगाव. येस, खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं जर आकर्षण आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहत आहे तब्बल 1 लाख रुपये धनराशी व आकर्षक चषक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहत आहे तब्बल 50,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहत आहे तब्बल 25,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक. या स्पर्धेतील वैशिष्ट्य आपण पाहत आहे बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर साठी कूलर इथे खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आले. तदनंतर मालिकावीर अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक चांगला रेफ्रिजरेटर आपल्याला देखील पाहायला मिळेल. येस, खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आकर्षक चषक आपण पाहता स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांच्या स्मरणार्थ कुमार आकाश शेठ राऊत यांच्याकडून आम्हाला या ट्रॉफ्या खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तदनंतर जांभिवली गावचे शाखा प्रमुख आदरणीय सन्मान्य विजयजी सावंत सर आणि त्याचबरोबरीने उद्योजक आदरणीय सन्मान्य बाळाजी सावंत सर यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डरसाठी आम्हाला कूलर इथे खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. यावेळेला खऱ्या अर्थाने हाईट फॅक्टर मॅटर करे या बॉलवरती फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करत असताना रन्स मिळतील 4. हा आला चौकार. हाईट फॅक्टर मॅटर करेल या बॉलवरती नक्कीच चेक केलं जाईल टेक्निकल रूम मध्ये. नक्कीच आमच्या टेक्निकल रूम मध्ये जरूर चेक केलं जाईल की हाईट फॅक्टर या बॉलवरती कितपत मॅटर करते. स्पर्धा भरपूर चांगली आपण पाहताय, स्पर्धा भरपूर चांगली आपण अनुभवताय. यस, फेअर डिलिव्हरी चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॉलवरती बॅट्समन राज लहाणेच्या बॅट मधून 38 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. पुढचा बॉल या वेळेला फुल ऑर्लेन्सचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आडवा बॅटनं हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा बॉल मागे चालला. स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर भन्नाट वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि बघता बघता या बॉलवरती 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्या. 2 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय 40 या अंकावरती. 3 षटकांची मॅच, 2.4 बॉलचा खेळ अद्याप संपला. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक या तिसऱ्या मधील स्टील
2 टू गो. पाचवा बॉल. याच दरम्यान पुन्हा एकदा आडवा बाटणा खेळायचा प्रयत्न आपण पाहत आहे. दिशा खराब. अगदी गतीमध्ये तर नियंत्रण होतं पण दिशेमध्ये नियंत्रण नाहीये आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये या वातावरणामध्ये पंचांना करावं लागते थोडासा व्यायाम आणि पंचांचे होत आहे दोन्ही हात समांतर. याच दरम्यान एकदा मिळते आव्हांतर. ICC नियम क्रमांक 22 उल्लंघन करत असताना अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. याच दरम्यान पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. अंपायर सिग्नल डॉट बॉल. ऑफस्टम्पच्या बराच बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पाचवा बॉल निर्धाव आलाय. 41 धावा. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. पहिल्या सत्राचा शेवटचा बॉल फुलोर लेनचा बॉल आडव्या बाटनं स्ट्रोक खेळलाय. हवाई सफर हवाई हल्ला. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अव्यांशी वार्तालाप करत असताना रन्स मिळतील 6. बॅट्समन राज लहाणेच्या बॅट मधून धमाकेदार सिक्सर. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 47 अर्थात 47 या अंकावरती आणि 48 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय. ते क्षेत्ररक्षण करत असताना खोणी बी या टीमच्या विरोधात भरपूर चांगली लढत खऱ्या अर्थानं कालचा दिवस गाजवणारा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. डुग्गू मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव आणि ज्या संघानं आजचा दिवस गाजवला अर्थातच खोणी बी गावदेवी क्रिकेट संघ कोणी बी या टीमला आपण पाहता. 48 धावा खऱ्या अर्थानं चेस करायच्या येणाऱ्या 18 बॉल मध्ये. या 48 धावा खऱ्या अर्थानं चेस केल्या जातील की 48 धावा या डिफेंड केल्या जातील याचं उत्तरार्धामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं अगदी डोळ्यांमध्ये तेल घालून अगदी अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवले. अर्थातच आमचे 2 ऑफिशियल पंच भरपूर मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील कव्हर केल्यात. बदलापूरचे आन बान शान कुणाल पेनकर सर आणि त्याच बरोबरीनं पोई गावाचा मान अभिमान स्वाभिमान अर्थातच योगीराजजी बुटेरे सर. यस पूर्वार्धामध्ये आपण धावा पाहिल्या तब्बल श्री गणेश टीमनं बॅटिंग करत असताना श्री गणेश कासगाव टीमनं धावा बनवल्या 47 आणि 48 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय. LNT खोनी बी या टीमच्या विरोधात आणि 48 धावा खऱ्या अर्थानं चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामी वीर दाखल झालेत. एका बाजूला गौरव आणि त्याच बरोबरीनं दुसऱ्या बाजूला राकेशला आपण पाहता. आणि खऱ्या अर्थानं या 2 दिवसामध्ये आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये ज्याने स्कोर कार्ड सजवलं अर्थातच ऑफिशियल स्कोरर भरपूर मोठमोठ्या स्पर्धा ते देखील आपल्या गुणलेखकाच्या जोरावरती कव्हर करत असतात. अर्थातच समालोचकाच्या पाठीचा कणा आमचे ऑफिशियल स्कोरर राजेजी साळवी सर त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बॉलर पाहताय रफ्तार का राजा कासगाव एक्सप्रेस करण लहाणे आणि त्यांच्या विपक्षात दुसऱ्या बाजूला आपण पाहताय स्ट्राइक इन ला बॅटर तयार गौरव त्याच्या साथी नो स्ट्राइक इन ला राकेश. पंचांचा हिरवा कंदील ग्रीन सिग्नल ऑन. लेट्स प्ले गेम ऑन देऊयात दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आणि करूयात मॅचला सुरुवात.
42 लक्ष. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. डीप कव्हर रिझन मध्ये फिल्डर राजला आपण पाहताय. अगदी बॅटिंग मध्ये तर भरपूर चांगली कामगिरी राज लहाणेच्या माध्यमातून आपण पाहिली. पहिल्या बॉल वरती स्वतःच आणि संघाचं खातं खुलं करत असताना गौरवला आपण पाहिला. गौरव ठोंबरे एक चांगला क्रिकेटर आहे. गौरव सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच्या बॅटमधून इथे संघाचा श्री गणेश झाला. 2 धावा आल्यात. याच दरम्यान कासगावचे आदरणीय सन्मान्य उत्तमजी शेळके सर यांचं देखील या दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती आपण देखील सन्मानानं विराजमान व्हायचं. जाऊयात मागच्या दिशेनं. याच दरम्यान आडव्या बाटना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर सौरभला आपण पाहताय आणि ऍक्युरेट थ्रो विकेट आपल्याला पाहायला मिळेल. कलेक्शन देखील तितकंच चांगलं समीर राऊतचं. आणि बघता बघता या देखील बॉलवरती धावा एकवटल्या जातील तर तब्बल 4 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचत असताना 18 बॉल मध्ये 48 बनवायच्या होत्या. 3 मध्ये 4 अद्याप लागल्या गेल्यात. 15 मध्ये अजूनही धावा बनवायच्या 44. कारण लहानेला आपण पाहता अगदी कासगाव टीमचा जर विचार करायला गेला तर नुकतीच जानमान ढोके या टीमची क्रीडा स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चॅम्पियन संघ म्हणून या टीमकडे पाहिलं गेलं होतं. आणि कोणी टीमचा जर विचार करायला गेला तर मलंगड विभागातील एक दिग्गज आणि दादा संघा. याच दरम्यान बाटची लिडिंग एज गॉन. बाटची कडा बॉल चालला विकेट किपर समीर राऊतच्या हातामध्ये आणि धक्का क्रमांक लागणारा पहिला टीम एल&टी कोणी या संघाला फलंदाजाला बाद. गौरव बॅक टू द डगआउट. यस आपण उल्लेख करत होतो ऑफिशियल स्कोररचा राजेश साळवी सरांचा. अगदी 7 पेनाने आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये सातत्यानं स्कोर कार्ड सातत्यानं सजवत असतात. नवीन फलंदाज आपण पाहत आहे 3ऱ्या क्रमांकावरती एल&टी खोनी या टीम साठी भूषणला आपण पाहता. यस याच दरम्यान कॅश प्राइज आला. पारितोषिक आला. अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय सन्मान्य बालारामजी कांबरी साहेब यांच्या माध्यमातून कासगाव टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज आणि प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज आहे. याच दरम्यान फटका फसला की काय फिल्डर पोहोचेल का पाहणं गरजेचं. फटका फसला फिल्डर पोहोचला आणि कोणी संघ अडचणीत कसला. फलंदाजाला बाद. धक्का लागणारा तब्बल 2रा भूषणच्या स्वरूपात बॅट्समन. अगदी ज्या क्षणाला खऱ्या अर्थानं कॅश प्राइज आला त्या क्षणाला विकेट प्रस्थापित करत असताना विकेट संपादित करत असताना करण लहानेला आपण पाहिलं आणि 500 रुपयाचे मानकरी देखील ठरल्यात. षटक क्रमांक या दरम्यान 2रं प्रगती पथावरती आणि 2ऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बोलतो तयार राज लहाणे.
आजचा दिवस क्रमांक दुसरा आपण पाहताय, स्पर्धा आपण अनुभवताय. कॉमेंटेटर्स ट्रॉफी 2020-24 समालोचक चषक 2024 हे दर्जेदार, धमाकेदार आणि रुबाबदार पर्व आपण पाहता. आजचा दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसातील सेमीफायनल नंबर 1 आपण पाहता. एका बाजूला कासगाव, दुसऱ्या बाजूला खोणीबी. एका बाजूला बदलापूर वागणीचा क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला मलंगड विभागातील क्रिकेट. पहिला बॉल या वेळेला फटका लॉफ करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉल वरती विकेट संपादित करत असताना गोलंदाज राज लहाणेला आपण पाहताय. बिग विकेट, बिग लॉस. राकेशच्या खेळीचा झाला अंत. फलंदाज बाद. ती ज्या प्रकारे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल राज लहाणेची, अवघे 7 बॉल राज लहाणेनं फेस केले होते आणि 23 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. 2 षटकार, 2 चौकार आणि तशाच प्रकारे इथे गोलंदाजीमध्ये देखील काम करत असताना पहिल्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची छाप निर्माण करत असताना राज लहाणेला आपण पाहिला. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला आहे. 5व्या क्रमांकावरती समीर. पुढचा बॉल याच दरम्यान समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. फटका भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर होते त्या ठिकाणी पण त्यांच्या हाताला ब्रश करून, त्यांच्या हाताला जखमा देऊन बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेट डाऊन दी ग्राउंड. रन्स मिळतील 4. चौकार. आपला बॅटचा फेस ओपन करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं समीरच्या बॅटमधून चौकार आला. याच दरम्यान शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. अगदी ऑप्शनच्या भरपूर बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतात आणि पंच दर्शवतात की हा बॉल वाईड असेल. एकच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाईल टीमच्या टोटलमध्ये आणि या एका धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला 9व्या अंकावरती. लक्ष्य भरपूर मोठे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये देखील फटके मोठे येणे गरजेचे आहेत खोनी टीमला. पुढचा बॉल यावेळेस देखील टॅप करायचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फील्ड पोझिशन मध्ये बॉलला फील्ड केलं गेलं आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. प्रयत्न अनसक्सेसफुल ठरत असताना बघता बघता या बॉलवरती एकवटली जाईल ही एकचिकी सिंगल. आणि आमच्या स्क्रीनवरती आपण पाहताय मेगा स्क्रीनवरती A1 जोडी अर्थातच महेश जुळे सर आणि राहुल चव्हाण सर आणि त्याच बरोबरीनं एक क्यूट बॉय, चॉकलेट बॉय अर्थातच डुग्गू आणि महेश जुळे. 3 व्यक्तिमत्व आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहताय आणि मेगा स्क्रीनवरती डुग्गूला पाहता. नेक्स्ट बॉल याच दरम्यान पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉल मागे चालला. झेलची शक्यता होती. शॉट थर्ड मान रिझन मध्ये चुकी घडली आहे आणि बघता बघता झेल इथे ड्रॉप झालाय. एकदा ऍड केली जाईल. एका धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 11 अंकावरती. समीकरण आपण पाहता येणारे बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात त्या तब्बल 37. 8 बॉल 37 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये LNT खोनी टीमला आणि मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी संघर्ष करते LNT खोनी या टीम आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट पर्सेंटेज वाढवण्यामध्ये यशस्वी ठरत असताना कासगाव टीमला आपण पाहता. दोन्ही संघ एकाच ताकदीचे, एका क्षमतेचे हे 2 दिग्गज संघ. 5वा बॉल हा देखील बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर चांगलं षटक याच दरम्यान राज लहाणेचा आपण पाहता. ज्या प्रकारे गोलंदाज करण लहाणे षटक हाताळला अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन इथे काम करत असताना राज लहाणेला आपण पाहताय
आणि फक्त राजनं देखील 7 धावा खर्च केल्यात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल षटक क्रमांक दुसऱ्या मधील लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. राज निघाला बॅटर तयार आणि या दरम्यान ऑन साइडला बिग हिट करायचा प्रयत्न. फटका फसलाय की षटकार असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि बघता बघता आमच्या टेक्निकल रूम मध्ये जरूर चेक केलं जाईल. चला कासगाव टीम आपण देखील फिल्डिंग सजवा. एक अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल यात मात्र काहीशी शंका नाहीये. यस षटकार असेल आपण पाहताय. या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. झाडाला स्पर्श झाला बॉल. अगदी आम्हाला दिवस क्रमांक पहिल्यापासून सर्वांपर्यंत सूचित करण्यात येते. यस खऱ्या अर्थाने खेळाडूती आपल्याला पाहायला मिळते. करण लहाणेच्या माध्यमातून अगदी हा षटकार एक्सेप्ट करत असताना समीकरण आपण पाहताय. शेवटचे बॉल शिल्लक उर्वरित 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात. टीम LNT खोणिया संघाला तब्बल 31. 6 बॉल 31 ची गरज आहे मॅच मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार जयेश टेंबे. पहिला षटक आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला. करण लहाणेचं तदनंतर षटक क्रमांक दुसरा हाताळला राज लहाणेनं. आणि तिसरं षटक 6 बॉल 31 ची गरज असताना जयेश टेंबे पहिला बॉल घेऊन निघाला. बॅट्समन तयार. पहिला बॉल भरपूर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल मागे चाललाय आणि इथे बघता बघता पहिला बॉल आलाय. हा डॉट. पहिला चेंडू निर्धाव येत असताना मी पंचांचं देखील कौतुक करायला हवा. कारण की 2 दिवसांमध्ये भरपूर चांगलं काम पंचांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबरीनं मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या टीमचे पुरस्कर्ते आणि अंबरनाथ तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय सन्मान्य बाळारामजी कांबरे साहेब आणि त्याचबरोबरीनं मिताली जिच्या नावाने हा संघ खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या दोन्ही मान्यवरांचे आज दरम्यान शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय सन्मान्य बाळारामजी कांबरे साहेब यांचे आज दरम्यान शुभ आगमन झाले. आणि मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये आपल्याला भरपूर सारी पाहायला मिळाली. मोठमोठे मान्यवर मोठमोठे दानशूर दाते या स्पर्धेमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. आज दरम्यान देखील कार्पेटच्या साह्याने ऑन साइडला आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझन मध्ये करण लहाणेला आपण पाहिलं. आणि बघता बघता
या बॉलवरती एक चिकी सिंगल जरूर एकवटली जाईल. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत शेवटचे 3 आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्या विजयासाठी तब्बल 29. आणि पूर्णपणे या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत असताना मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव हा संघ ऑन साइडला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगला फटका, पण भरपूर वेळानंतर हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्या 23. अगदी हळूहळूपणे हा सामना आपल्या बाजूने ओढून घेत असताना कासगाव टीमला आपण पाहता. आणि या टीमचे खऱ्या अर्थानं पुरस्कर्ते देखील आहेत बाळारामजी कांबरी साहेब आणि पंचायत समितीचे माजी अध्यक्ष देखील आहेत. त्याचबरोबरीनं अंबरनाथ माजी सभापती देखील आहेत आणि त्याचबरोबरीनं अंबरनाथ तालुक्याचे तालुका प्रमुख देखील आहेत. आणि या भरपूर सारे मान्यवर देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या मॅच मध्ये भरपूर चांगली मेहनत आपल्याला कासगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बघता बघता ही मॅच आपल्या खिशामध्ये ओढून घेत असताना कासगाव टीमला आपण पाहता. एक बॉल आणि एका बॉल मध्ये धावा करायच्या तब्बल 23. मेगा फिनाल्यामध्ये एक रॉयल एंट्री कासगाव टीमची जरूर असेल, यात मात्र काही शंका नाहीये. याच दरम्यान फटका फसलाय. जेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये झेल केलाय कॅरी. आणि बघता बघता मेगा फिनाल्यामध्ये इंटर होत असताना आपण पाहताय मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या संघाला. व्हेरी वेल प्लेड बॉस टीम श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव अँड हार्ड लक बॉयज टीम L&T खोडी. मागचा मानवध्वज नो डाऊट. ज्याला बॅटिंग करत असताना 2 षटकार 2 चौकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिले. आणि बघता बघता इंडिव्हिज्युअल 23 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील संपादित केली. असा राज लहाने ठरलाय या मागचा सामनावीर. यस मानवध्वज आपण देणार आहोत. मैदानामध्ये राज लहानेला आदरणीय सन्मान्य बाळारामजी कांबरी साहेबांच्या शुभ हस्ते भरपूर जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.